विश्वास मी निरीक्षण करतोय तर एक ग्रास करून माझे भक्त माझी भक्ती करताय व हा गणपती गजानन देतोय या भक्तांचा आशीर्वाद देतोय शुभ आणि मंगलमय आशीर्वाद या विश्वास मला अनेक नावाने ओळखलं जात आहे कोणी म्हणतंय ओमकार तर सुख प्रदान करतोय आणि सुख करताय मला म्हणताय या विश्वास या ठिकाणी अमंगल होईल या ठिकाणी अमंगलाचं मंगल करण्यासाठी हा देव सदैव तत्पर राहणार आहे या विश्वासी सारे भक्तगण माझी भक्ती करतायत पण ब्रह्मतले नारद मुनी साऱ्या भक्तांना सुलभ असा मार्ग करून दिलाय तर कोणता दय असेल तर माझा 12 नावाची सागर झालं म्हणजे प्रथम वाक्य द्वितीय एकदंत तृतीय कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न राजेंद्र सातवे धूम्रवर्ण आठवे धूम्रवर्ण नववे भालचंद्र दहावे विनायक 11वे श्री गणपती आणि 12वे श्री गजानन अशी 12 नावाची सांगड घालून गणेश स्तोत्र निर्माण केले गेलं भक्त हो तर या गणेश स्तोत्राचं पठण तुम्ही तिन्ही सांगा जर काय केलं असेल तर साऱ्या भक्तांवर तर दुःख दूर करण्यासाठी हा गजानन तत्पर होणार आहे एवढंच नव्हे तर हे स्तोत्र जर तुम्ही 6 महिने पठण केलं असता तर विद्यार्थ्याला विद्या धनार्थाला धन आणि पुत्राला पुत्र अखेर मोक्षाची प्रगती होणार आहे म्हणून सांगतोय म्हणून म्हणतोय या विश्वास भक्ती श्रेष्ठ मानली गेली आहे भक्त हो या गणपती गजाननाची तुम्ही भक्ती करा हा गणपती गजानन सदैव तुमच्या पाठीशी राहील सदैव तुमच्या पाठीशी